उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर येत असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपांचा धमाका केला। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना केलेल्या विविध कामांची पोलखोल धसानी केली। मुंडेंच्या पालकमंत्री पदाच्या काळात कामं न करता बोगस बिलं काढल्याचा आरोप धसानी केला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात परळी मतदारसंघातून 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं काढल्याची टीका सुरेश धस यांनी केली। गेल्या काही दिवसापासून आरोपांची राळ उडून देणाऱ्या सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा नवे आरोप करत धनंजय मुंडेंना टार्गेट केलं। आज सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली। एका मागोमाग एक आरोप केले। हे आरोप नेमके काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे, काय पुरावे दिले या संदर्भात आपण जाणून घेऊया। बघा, 30 डिसेंबर 2021 ला सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई यांचं 2.31 लाख इतकं बिल काढलं गेलं असं सांगितलं गेलं। 18 मार्च 2022 ला कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग बीड 10.98 कोटींचं बिल काढलं। त्यानंतर 28 मार्चला कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अंबाजोगाई यांनी 6.59 कोटींचं हे बिल काढलं। त्यानंतर कार्यकारी अभियंत्याने 26 मार्च 2022 ला 16 कोटी 48 लाखांचं बिल काढलं। त्यानंतर 31 मार्च 2022 ला कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांनी 1.34 कोटींचं बिल काढलं। त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे बिलं काढली गेली त्याच्याबद्दलचं कामच झाले, काम न करता बिलं काढली गेली असा दावा सुरेश धस यांनी केला आणि एक प्रकारे धनंजय मुंडेंना त्यांनी टार्गेट केलं। त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर सवाल उपस्थित केले। वाल्मिक कराडवर कारवाई करावी अशी मागणी केली। याबद्दल नेमकं काय म्हणाले सुरेश धस जाणून घेऊ। 13/12/2021 पासून 13/12/2021 बरं का, 2021, 22 आणि 2023 जोपर्यंत सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीत मी जे आकडे सांगितले, एक पहिलं 37 कोटी 70 लाख रुपये बोगस उचलले, दुसरे 14 कोटी 46 लाख रुपये आणि 16 कोटी 20 लाख रुपये आणि 5 कोटी रुपये बर्दापूर पूसवरती असे एकूण 73 कोटी 36 लाख रुपये बोगस बिले उचललेली आहेत।